महत्त्वाची बातमी। गेले अनेक दिवस पोलीस भरतीतील महत्त्वाच्या त्रुटींसंदर्भात लोकशाही मराठी आवाज उचलतंय। पुणे शहर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत प्रशासनाच्या कारभाराचा फटका अनेक उमेदवारांना बसत असल्याचा दावा हा देखील करण्यात येतोय। शासकीय रुग्णालयानं दिलेलं उंचीचं प्रमाणपत्र नाकारत पोलीस प्रशासनानं अनेक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना उंचीच्या कारणावरून अपात्र ठरवलंय असा दावा परीक्षार्थींचा आहे। इतर जिल्ह्यात पात्र ठरलेल्या मुली पुण्यात अपात्र ठरत असल्याचा आरोप करत उमेदवारांनी मोजमाप यंत्रणेवर सवाल उपस्थित केलेले आहेत। शासकीय रुग्णालय की पोलीस प्रशासन, कुणाची मोजमाप खरी असा संतप्त सवाल उमेदवार उपस्थित करतायत। शासनानं या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा फेरविचार करावा अशी मागणी सुद्धा विद्यार्थ्यांची आहे। लोकशाही मराठीने पोलीस भरतीमधील जो प्रकार उघडकीस आणलेला होता त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमजी आहेत। सर, अनेक उमेदवारांनी आरोप केलेले आहेत की याआधी आम्ही भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला होता, शासकीय रुग्णालयाची प्रमाणपत्र आहेत, तरीही पुण्यामध्येच मात्र मोजमापमध्ये कुठेतरी उंची मोजमापमध्ये आम्हाला अपात्र केलं जातं, गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जातोय। तुमची भूमिका काय? नाही, ह्या खरं तर ह्याची डिटेल आता नाही आहे माझ्याकडे, परंतु नक्कीच ह्याची पूर्ण चौकशी करून जर का शासकीय रुग्णालयाचं जर त्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं परंतु पुन्हा त्यांची चाचणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना डिस्क्वालिफाय जर का करण्यात आलेलं असेल, नक्की त्याची आपण चौकशी करून त्याची माहिती करून मी सांगू शकतो। सर, शासनाने पारदर्शकपणे भरती व्हावी म्हणून रनिंगमध्ये देखील आपण पाहिलेलं असेल, दोन्ही बाजूला काही यंत्र लावली जातात ज्याचं मोजमाप केलं जातं, अशा यंत्रांचाही या ठिकाणी अभाव असल्याचं काही उमेदवारांनी आरोप केलेला आहे। तर याची देखील चौकशी केली जाईल का? नाही, नक्कीच मला वाटतं ह्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या ज्या शंका किंवा काही तक्रारी आपल्याकडे असतील तर नक्कीच त्यांनी येऊन आमच्यापर्यंत त्या द्याव्यात। त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय आम्ही घेऊ आणि भरती प्रक्रिया ही पूर्णपणे निष्पक्ष असली पाहिजे, ती क्लिअर असली पाहिजे, त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांनाही कुठला त्रास होता कामा नये आणि फेअर असली पाहिजे। यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या असतात आहेत त्या आम्ही नक्की करू। धन्यवाद। त्यामुळे हे होते गृहराज्यमंत्री। त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये जो लोकशाही मराठीने आवाज उचललेला होता त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि त्या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन आहे ते गृहराज्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। कॅमेरामॅन राजेश बन्यारसह मी चित्रन नावरे, मुंबई। माझं तुम्हाला पांजा एवढंच मत आहे, पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीने काही चिटिंग होत असेल तर देवेंद्र आमचे भक्कम आहेत, त्यांचा जो हे डिपार्टमेंट आहे आणि त्या बाबतीमध्ये ते योग्य तो निर्णय घेतील आणि कोणाला असा चान्स देणार नाही। पारदर्शकता असली पाहिजे हा आमचा नेहमीच उद्देश असतो आणि असं जर कोणी चुकीचं त्यांना देत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पण मला वाटत नाही की कोणीही अशा चुकीची माहिती घेऊन त्यांनी पोलीस भरती असो किंवा कुठल्याही शासकीय भरतीमध्ये असा एक केला नाही पाहिजे गैरव्यवहार। पण असं जर कोणी करत असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।